वडगाव बुद्रुकमधील सर्वे नंबर 43, 44, 45, 46, 47, 48 आणि 49 येथील राहत्या घरांवरती बीडीपीचं आरक्षण टाकण्यात आलं आहे। पुणे महानगरपालिकेच्या मुख्य सभेमध्ये हे आरक्षण रद्द करण्याचा ठराव संमत करून तो निर्णयासाठी राज्य शासनाकडे पाठवण्यात आला आहे। राज्य शासनाकडे हा प्रस्ताव प्रलंबित असताना पालिका प्रशासन आकसापोटी येथील बांधकामावरती कारवाई करत आहे। बीडीपी बाबत धोरणात्मक निर्णय होत नाही तोपर्यंत बीडीपी मधील घरांवरती कारवाई करू नये असं मत भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी वडगाव बुद्रुक ग्रामस्थांनी पुकारलेल्या लाक्षणिक उपोषण आंदोलन प्रसंगी व्यक्त केलं। महापालिका प्रशासनाची मुजोरी वाढली आहे, ही मुजोरी कशी मोडीत काढायची हे आम्हाला चांगलं माहिती आहे। नागरिकांच्या हितासाठी परिस्थिती उद्भवल्यास भारतीय जनता पार्टी पुणे शहर स्थानिक नागरिकांना घेऊन मी स्वतः रस्त्यावरती उतरेल अशी ग्वाही त्यांनी दिली। तथाकथित आरटीआय कार्यकर्ते आणि पालिका अधिकाऱ्यांचे साटेलोटे असून यामध्ये हकनाक निरपराध नागरिकांना आर्थिक आणि मानसिक आघात सहन करावा लागतोय। सणासुदीचे दिवस सुरू झाले आहेत, पालिका प्रशासनानं येथील कारवाई त्वरित थांबवावी अशी मागणी घाटे यांनी याप्रसंगी व्यक्त केली आहे। आरक्षण प्रश्न प्रलंबित असताना इथे हुकुमशाही आणि आकसापोटी महापालिकेच्या वतीनं कारवाई केली जात आहे। याच्या निषेधार्थ माजी नगरसेवक हरिदास सरवड यांच्या नेतृत्वाखाली वडगाव येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारक इथे मुख्य चौकामध्ये लाक्षणिक आंदोलन करण्यात आलं आहे। यावेळी नगरसेवक श्रीकांत जगताप तसेच दीपक नागपुरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल पोकळे, हेमंत दादा दांगट, मनसेचे चंदनकड, स्वीकृत नगरसेवक गंगाधर भडावळे तसेच बाळासाहेब जाधव, कुलदीप चरवड, सचिन वांजळे, अविनाश चरवड, बाळासाहेब चरवड, केदार जाधव, युवराज जाधव, चंद्रकांत पवळे, युसुफ शेख, संतोष डफळ, नवनाथ चरवड, मारुती पाटील, अंकुश तुकदे, जयदीप चरवड, बापूसाहेब गोरे, युसुफ शेख, गणेश उभे, अभिजित आडाव, मुकुंद देशमुख, स्वप्नील चरवड आदी मान्यवरांसह शेकडो महिला पुरुष ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते। आज या ठिकाणी हरिदासजी चरवड असतील, या भागातले सर्व प्रमुख आमचे नगरसेवक असतील, पदाधिकारी असतील आणि ग्रामस्थ बीडीपीच्या संदर्भात उपोषणाला बसले होते आणि रास्त मागणी अशी की गेल्या अनेक वर्ष 50, 60, 70 वर्ष ग्रामस्थ या ठिकाणी राहत आहेत। त्यांनी आयुष्याची पुंजी आपल्या घरासाठी लावलेली असते आणि घर बांधलेलं असतं। अशा राहत्या घरांवरती जर प्रशासन कारवाई करत असेल, प्रशासनाची ही मुजोरी मोडून काढण्यासाठी पुढच्या काळात भारतीय जनता पार्टीसुद्धा या ग्रामस्थांच्या आणि या भागातल्या लोकप्रतिनिधींच्या पाठीशी उभं राहील। एकतर अनेक बड्या धेंडांच्या बड्या इमारती अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या असतात, या भागामध्ये सुद्धा आपल्याला माहिती आहे। पण अशा कुठल्याही मोठ्या इमारतींवरती कारवाई न करता सामान्य माणसांच्या घरावरती अशा चुकीच्या पद्धतीने कोणी कारवाई करत असेल आणि अशा पद्धतीने माहितीच्या अधिकारात माहिती घेणं आणि प्रशासनाला बांधकाम विभागामध्ये असणाऱ्या अधिकाऱ्यांचं आणि माहितीच्या अधिकारात काम करणाऱ्या काही लोकांचं साटलोटं आहे, हे मिळून अशा पद्धतीने काम करतात आणि ही कारवाई करतात। या विषयात मी आता सांगितलं की राज्य सरकारकडं आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, या संदर्भामध्ये आम्ही निवेदन देऊ आणि योग्य तो निर्णय नागरिकांच्या बाजूने होईल अशी शाश्वती मी आत्ता या ठिकाणी दिली। आणि सणासुदीच्या काळामध्ये जर अशी कोणी कारवाई करत असेल, ही काही मोगलाई नाही आहे। सणासुदीच्या काळात ऐन नवरात्रीच्या काळामध्ये लोकांच्या घरावरती बुलडोजर फिरवण्याचं जर कोणी या ठिकाणी उदात्तीकरण करत असेल तर त्याचा माज मोडण्यासाठी सुद्धा आम्ही योग्य पद्धतीने निश्चितच महानगरपालिका आयुक्तांना सुद्धा या संदर्भात आम्ही जाब विचारू आणि प्रशासनाकडे योग्य त्या पद्धतीने या विषयामधला पाठपुरावा आम्ही करू। बीडीपीच्या विरोधामध्ये पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी जी अर्वाच्य भाषा परवा दिवशी वडगाव बुद्रुकमध्ये कारवाई करताना वापरली, त्याच्या विरोधामध्ये वडगाव बुद्रुकच्या ग्रामस्थांनी तीव्र असं आंदोलन केलं, लाक्षणिक उपोषण केलं। 2 दिवसापूर्वी हिंगण्यामध्ये सुद्धा असंच अतिक्रमण झालं। वास्तविक पाहता बीडीपीचं जे झोन टाकला गेला त्या झोनचा अजूनसुद्धा महानगरपालिकेमध्ये 22 वर्ष झाले, त्याबाबत कसल्याही प्रकारचा निर्णय झालेला नाही आहे। त्या जागेच्या बाबत जे मालक आहेत त्यांना कसल्याही प्रकारचा मोबदला, कसल्याही प्रकारचा FSI, कसल्याही प्रकारचा TDR हा दिला जात नाही आणि ती लोक कोर्टामध्ये सुद्धा जाऊ शकत नाही। अशा दुहेरी कात्रीमध्ये हे सर्व नागरिक सापडलेले आहेत। वास्तविक पाहता वडगाव बुद्रुकचा जर विचार केला तर वडगाव बुद्रुक हे पुनर्वसित गावठाण आहे। सर्व नंबर 43 आणि 49 या 2 सर्व नंबरमध्ये वडगाव बुद्रुकचं माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी पुनर्वसन केलेले आहे, तशी ऑर्डरसुद्धा आमच्याकडे आहे। तसेच सर्व नंबर 45, 46, 47 आणि 48 हे
ज्यावेळेस ब्रिटिशांनी धरण बांधलं खडकवासला त्यावेळी 1835 साली चळवळ कुटुंबियांना हे सर्व नंबर पुनर्वसन म्हणून देण्यात आले. असं पुनर्वसित असलेलं हे सर्व सर्व नंबर. आणि मला वाटतं वडगाव बुद्रुक ज्यावेळी महानगरपालिका यायच्या अगोदर जी ग्रामपंचायत होती त्या ग्रामपंचायतचे सर्वचे सर्व वॉर्ड जे आहेत ते आत्ताच्या गावठाण म्हणजे आत्ताच्या BDPमध्ये त्या ठिकाणी आहेत. 19 सदस्यांची ग्रामपंचायत आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी कसल्याही प्रकारचं न जाता त्या ठिकाणी पाहणी न करता BDPचं आरक्षण टाकलेलं आहे. मला वाटतं सिंहगड कॉलेजचा जो परिसर आहे तो परिसर आणि उजव्या बाजूला पश्चिमेच्या बाजूला आंबेगावचे सर्व नंबर 7, 8, 9, 10 अशा त्या ठिकाणी रहिवासी झोन आहे. त्या ठिकाणी महानगरपालिका सँक्शन देत आहे. आम्ही वडगाव बुद्रुक नागरिक जे आहे कात्रीमध्ये सापडलेले आहे. आम्हाला धड बांधकामाची परमिशनही मिळत नाही आणि बांधकामसुद्धा करता येत नाही. आमची मुलं जी आहेत आज त्यांची लग्न झालेली आहेत, त्यांना राहण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये महानगरपालिकेमध्ये जर आम्ही गेलो तर त्या ठिकाणी आम्हाला प्लॅन सँक्शन करा असं म्हटलं जातं. प्लॅन सँक्शन करायचं म्हटलं तर त्या ठिकाणी आमच्याकडे प्रॉपर्टी कार्ड नाही आहे. प्रॉपर्टी कार्डचा विषयसुद्धा या BDPच्या झोनमुळे प्रलंबित पडलेला आहे. माननीय खासदार कैलासवासी गिरीश बापट यांनी तो विषय मार्गाला लावला होता, परंतु महानगरपालिकेच्या आत्ताच्या प्रशासनाने त्या ठिकाणी पत्र दिले की या ठिकाणी BDP आहे आणि त्यामुळं राहिलेल्या लोकांना त्या ठिकाणी प्रॉपर्टी कार्डसुद्धा मिळालेलं नाही आहे. त्यामुळे प्रॉपर्टी कार्ड नाही आहे, मोजणी होऊ शकत नाही झोनमध्ये BDP, त्यामुळे आम्हाला सँक्शन मिळत नाही आणि आमची घरं आता पडायला झालेली आहे. अशी दुहेरी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आज आंदोलन मोठ्या संख्येने नागरिक आले होते. पुणे शहराचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष धीरज घाटे आले होते. त्यांनी सुद्धा सांगितलं की पहिलं 37-1 आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे. पुणे महानगरपालिकेच्या सर्व नगरसेवकांनी ठराव करून वडगाव बुद्रुकचं BDP उठवावा अशा प्रकारची मागणी महाराष्ट्र शासनाकडे केलेली आहे. आणि मला वाटतं 37-2 अन्वये हा BDPचा झोन उठवा अशी मागणी महाराष्ट्र शासनाकडे केलेली असताना प्रलंबित असताना महानगरपालिकेचे अधिकारी मुजोर झालेले आहेत आणि जाणीवपूर्वक RTI कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी राहत्या घरांवरती आणि मला वाटतं 1 मजला असेल, ग्राउंड फ्लोअर असेल अशा घरांवरती कारवाई केली. आम्ही त्यांचे पाय धरत होतो, परंतु आम्हालाच गाडीत टाका, आमच्यावर बुलडोजर फिरवा, आमच्या महिलांना ढकलून द्या अशा प्रकारची वागणूक या अधिकाऱ्यांनी केली. तीव्र शब्दामध्ये या अधिकाऱ्यांचा निषेध करतो. एकतर तुम्ही BDP झोन उठवा, नाहीतर आमच्या जागा ताब्यात घ्या, आमची घरं ताब्यात घ्या आणि आम्हाला त्याचा मोबदला जो आहे रेडी रेकनर प्रमाणे बांधकामाचा त्याप्रमाणे आम्हाला मोबदला जर दिला तर आम्ही दुसरीकडे घरं घेऊ, आम्ही दुसरीकडे राहायला जाऊ. परंतु आमची जी सस्यवलपेट आहे ती थांबवणं खूप गरजेचं आहे आणि जोपर्यंत हा विषय सुटत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना 8 दिवसाची मुदत दिलेली आहे. जोपर्यंत 37-1चा निर्णय होत नाही तोपर्यंत तुम्ही कारवाई करू नये आणि तुम्ही कारवाई केली तर निश्चितपणे आम्ही आत्मदहन करू, आमरण उपोषण निश्चितपणे करू. अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे.